मराठा समाजाच्या वतीनं येत्या 1 ऑक्टोबर रोजी खंडेनवमीच्या निमित्तानं भवानी मंडप येथील तुळजाभवानी मंदिरात मराठा आरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या कोल्हापूर गॅझेट आणि पेन पूजनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्याला बळ देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते पूजन संपन्न होणार आहे। मराठा समाजाचे नेते ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे। मागील दोन वेळा शासनाने केलेला एसीपीसीचा कायदा कोर्टाच्या पायरीवर टिकत नाही, म्हणून मराठ्यांना आरक्षण प्रशासनाच्या आदेशावर मिळू शकतं आणि हाच मार्ग मनोज जारंगेंनी मराठवाड्यामध्ये अवलंबला। त्याच प्रकारे कोल्हापुरामध्ये सुद्धा त्या काळातलं गजेटेर आहे ज्याच्यामध्ये कुणबी आणि मराठा एकच आहे असं ब्रिटिशकालीन कागदपत्र दाखवतात। त्यामुळे मराठा आरक्षणासाठी एडिशन नंबर 2 पार्ट नंबर 2 कोल्हापुरामध्ये प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही लढाई चालू करत आहोत। त्याचा मुहूर्त आम्ही 1 तारीख आम्ही निवडला आहे। 1 तारीख हा खंडेनवमीचा दिवस आहे। इतिहास जर पाहिला तर लढाईला जाण्याच्या अगोदर शस्त्र खंडेनवमी दिवशी पूर्ण करतात। ही सुद्धा एक प्रकारची लढाईच आहे, कायद्याची आणि बुद्धीची लढाई आहे। त्यामुळे कोल्हापूरच्या ऐतिहासिक भवानी मंडपामध्ये तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये शाहू महाराज छत्रपती शाहू महाराजांच्या घरातील सध्याचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू यांच्या शुभ हस्ते या शस्त्रपूजन आम्ही करणार आहोत आणि प्रशासनाच्या विरुद्ध लढाई करून कुणबी आणि मराठा एकच, त्यामुळे कुणबी मराठाचा दाखला मिळवण्यासाठी आम्ही पुन्हा लढाईला उतरत आहोत।